नमस्कार मित्रांनो, मी सनी माने. कशा आहात? बरे आहात ना? आणि आता सध्या मी कसालमध्ये असं आहे आणि मी चाललं आहे मांडाक चालले पेंढराक. माझ्या आईच्या माहेरी चालले आहे, मामाकडे चालले आहे मी. आणि हे मांड आहे ना 10 तारीखपासून सुरू झालो आहे. 10 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत असता. 14 दिवसाचा मांड असता. तुफान करोडो म्हणजे लाखो पब्लिक येतात या मांडासाठी, दर्शनासाठी देवीच्या आणि वेतोबाच्या दर्शनासाठी. ओटी बिटी भरपूर जणं भरतात, असे ढिगारा लागतात वरपर्यंत ओटी भरून लास्टपर्यंत. तर मी लवकर चालले आहे कारण की सुट्टी नाही मागा तेवढी म्हणून. पण आहे माझी येतेली आहे पाठवून 18 तारीखला. रातचे 5 दिवस आहे ना, 4-5 दिवस भरपूर मुंबईचे पब्लिक येतात सगळेजण चाकरमाने मांडासाठी पाय पडून. तर आता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मी प्रयत्न करतो जेवढी दाखवण्यासाठी तुम्हाला, कारण सातेरी देवीचं दर्शन दाखवतो आणि वेतोबाचं दर्शन तुम्हाला मी दाखवतो माझ्या व्हिडिओद्वारे. लास्टपर्यंत थांबू शकत नाही कारण मला परत ओळ्यात येऊचा, माझ्या गावात येऊचा म्हणून. तर जेवढा होईल तेवढा मी तुमका व्हिडिओ दाखवते. आणि हे कसं माहिती आहे, मांड 2025ला भरलो ना, तर 2026 गॅप सोडून आता डायरेक्ट 2027ला भरतो मांड. ओके, ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो बेल आयकॉन दिला ना, त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन जेव्हा व्हिडिओ येते तुम्हाला पहिले दिसतील. थँक्यू सो मच. कशी आहे ओटी? 100 रुपये ना? 100 आणि 120. 100 आणि 120. अच्छा, केळी घेतले तर 120. धन्यवाद. मित्रांनो, माझा सातेरी देवीचं दर्शन झाला कारण तिथे ओट्या भरतात. तर आता कसं ते ओट्या भरायला सुरुवात केली आतापासून. तर त्याच्यामध्ये कसं माहिती आहे, पूर्ण मोठा ढिगारा लागतो एकदम ओट्यांचा. कारण आज 3रा दिवस आहे. तर मी कारण लवकर आलो आहे कारण माझ्या आईला पण यायचं आहे परत बहिणीसोबत सगळ्यांना. तर कारण आजचे 4 दिवस ना इकडे खूप मजा असते, एन्जॉय करतात. तर मी जरा लवकर आलो कारण आज 4 वाजल्यापासून, आज रविवार असल्यापासून 4 वाजल्यापासून सुरुवात केली ओटी भरायला. ते लास्टच्या दिवशीपर्यंत फुल गर्दी असते. आता गर्दी कमी आहे. तर मी सातेरी देवीचं दर्शन झालं. आता वेतोबाच्या दर्शनासाठी आलो आहे बघा पाठी. ओके, ते व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. तुम्हाला यायला भेटणार तर माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही दर्शन घ्या वेतोबाचं पण.
गीत भक्तीची कसोटी घरी राखा रे रंगोटी घरी राखा रे रंगोटी जोगी मित्रांनो, खरोखर छानच दर्शन झाले देवीचे आणि वेतोबाचे. मन आहे ना अक्षरशः प्रसन्न झाला. कारण ती गेल्यावरती ना गर्दी पण खूप कमी होती. कारण जास्त दिवस झाले नाही, 3च दिवस झाले, तर मला गर्दी कमी भेटली. आणि आज कालपासूनच जरा ओट्या सुरू केल्या, कारण मला गर्दी एवढी भेटली नाही. कारण लास्टचे 4-5 दिवस असताना कसा मुंबईचे येतात सगळेजण, तेव्हा मस्त मजा असते. माझं दर्शन छान झाला. तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे दर्शन घेतलं असणार देवाचे. तर आणि कसं माहिती आहे, रात्रीची दिंडी होती, पण मला कसं माझ्या गावी यायचं होतं, ओळ्या गावीत, म्हणून मला काय रात्र थांबायला भेटलं नाही तिथे. पण मी भजन थोडं झाल्यानंतर दिंडी फिरवतात ते दाखवायला भेटलं नाही. कारण वेतोबाच्या देवळापासून ते सात्री देवळापासून घेऊन जातात असे म्हणजे आहेत दिंडी. मला एवढा माहिती नाही देवाबद्दल, पण असा कार्यक्रम होता तिकडे. पण मी माझ्याकडून जेवढं कवर करत होता मी तेवढा कवर केला. 11 वाजेपर्यंत मी तिथे थांबलो, पण भजन चालू होता. त्याच्यानंतर कार्यक्रमाला दिंडीला सुरुवात होणार होती, पण मी काय थांबलो नाही. मला घरी यायला लेट झाला सब पुष्कळ. ओके, पण मी जेवढा जायचं तेवढा दाखवला. तर तुम्हाला असेच अजून मजेदार माझ्याकडून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. कशी वाटली व्हिडिओ मला सांगा तुम्ही. आणि माझं चॅनल पहिल्यांदा बघतात तर प्लीज माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा बेल आयकॉन दिसतो आहे ना, तो बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार. ओके, चला मग आता आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर.